चियर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। एप्रिल पगारासंदर्भात, पेन्शन संदर्भात शासकीय कोषागार कार्यालयातून अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं राज्यातील सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना कोणता लाभ अनुज्ञेय होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्त वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी निर्गमित झालेलं शासकीय कोषागार कार्यालयाचं अतिशय महत्त्वपूर्ण असं हे परिपत्रक आहे। सन 2026-27चं अनुदान वितरण करण्यासंदर्भातलंच म्हणजेच एप्रिल पगार पेन्शन संदर्भातलं महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। वेतन, निवृत्ती वेतन व आस्थापने अनुदानित संदर्भातलं महत्त्वपूर्ण असं परिपत्रक असून या अनुषंगानं शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेलं वित्त विभागाकडून प्राप्त झालेले अनुदान विनियोजन अधिनियम 2026 व शासनाच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून प्राप्त झालेला आहे आणि या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल 2026 या महिन्याचा वेतन, भत्ते, निवृत्ती वेतन याबाबतचा खर्च भागवण्यासाठी शासनानं संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून सदर अनुदान निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, निवृत्त वेतनधारकांचा एप्रिल पगाराचा मार्ग आता रिकामा झालेला आहे। अनुदान निधी वितरित झाल्यामुळं एप्रिलचं वेतन जे आहे ते विहित वेळेत होणार आहे। यामध्ये असंही म्हटलेलं आहे की ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही आणि वितरित केलेल्या अनुदानामधून केवळ माहे एप्रिल 2026चं नियमित वेतन, निवृत्ती वेतन व वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 25 फेब्रुवारी 2026 नुसार महागाई भत्ता, थकबाकी फरक अदा करावयाचा राहिल्यास तो करण्यात यावा, अन्य कोणतेही देयक अदा करण्यात येऊ नये अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितच ज्यांचा महागाई भत्ता, थकबाकी अजूनही प्रलंबित आहे त्यांना ती थकबाकी जी आहे ती 4 महिन्याची थकबाकी एप्रिल 2026च्या नियमित वेतनामध्ये, पेन्शनमध्ये मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी होती असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।